जंगलाचा रक्षक. एका दाट जंगलात वीर नावाचा एक शक्तिशाली सिंह राहत होता. वीरचा दरारा संपूर्ण जंगलात असा होता की त्याची केवळ एक डरकाळी ऐकली तरी दूरवरचे प्राणी जिथल्या तिथे थपकत असत. वीर फक्त बलवानच नव्हता, तर तो अत्यंत बुद्धिमानही होता. त्याचे एक ब्रीदवाक्य होते, फक्त शक्ती असून चालत नाही, बुद्धीही तितकीच महत्त्वाची असते. संकटाची चाहूल. एके दिवशी जंगलावर एक मोठे संकट आले. मानवांच्या गाड्या आणि यंत्रांचा कर्कश आवाज दूरवरून ऐकू येऊ लागला. माणसे जंगल कापायला येणार आहेत, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सर्व प्राणी घाबरले आणि धावत वीरकडे आले. एक हरिण व्याकुळ होऊन म्हणाले, वीर, आता आमचं घर नाहीसं होणार. आपण आता काय करायचं? आपण कुठेतरी पळून जाऊया का? वीर शांतपणे म्हणाला, पळून जाणं हा उपाय नाही. आपण एकत्र राहून यावर काहीतरी मार्ग शोधूया. वीरची युक्ती. त्या रात्री वीरने सर्व प्राण्यांची एक मोठी सभा घेतली. त्याने सर्वांना समजावले, आपण माणसांवर हल्ला करून त्यांना घाबरवणार नाही. त्याऐवजी आपण त्यांना याची जाणीव करून देऊ की हे जंगल केवळ लाकूड नसून आमचे घर आहे. वीरने एक योजना आखली, वजा मूक निदर्शन. जेव्हा माणसे येतील तेव्हा कोणीही पळापळ किंवा ओरडाओरड न करता शांतपणे रस्त्याच्या कडेला उभे राहायचे. शांततेचा विजय. दुसऱ्या दिवशी सकाळी मानवांची यंत्रे आणि कामगार जंगलात शिरले, पण समोरचे दृश्य पाहून ते थक्क झाले. सिंह, हत्ती, हरिण, माकडे आणि पक्षी सगळे शांतपणे एका रांगेत उभे होते. त्यांच्या डोळ्यांत राग नव्हता, तर एक आर्त विनवणी होती. हे पाहून कामगारांचे हात थांबले. तिथे उपस्थित असलेला एक मुख्य अधिकारी भावूक होऊन म्हणाला, हे जंगल म्हणजे केवळ लाकूड नाही, हे या जीवांचे घर आहे. आपण हे नष्ट करू शकत नाही. त्या अधिकाऱ्याने तत्काळ वरिष्ठांना फोन केला आणि परिस्थिती समजावून सांगितली. काही दिवसांतच शासनाचा आदेश आला. हे जंगल आता संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात येत आहे. बुद्धिमत्तेचा विजय. जंगल वाचल्यामुळे सर्व प्राण्यांनी एकच जल्लोष केला. मात्र वीर नेहमीप्रमाणे शांत होता. हरणाने विचारले, वीर, तुला आनंद झाला नाही का? वीर हसून म्हणाला, मला माझ्या बलावर नाही तर माझ्या बुद्धीवर अभिमान आहे. जंगल सुरक्षित झालं, यातच माझा खरा आनंद आहे. त्या दिवसापासून त्या जंगलाला वीरचं जंगल म्हणून ओळखले जाऊ लागले. तो केवळ जंगलाचा राजा राहिला नाही, तर तो तिथला खरा रक्षक बनला.